आता बातमी छगन भुजबळांच्या संदर्भातली आहे। तर भुजबळांच्या भाषणावेळी स्पीकरवर हनुमान चालीसा वाजवल्यामुळे भाषणात व्यत्यय आलाय। नाशिकच्या निफाडमध्ये हा सगळा प्रकार घडला। तर विंचूरमध्ये रस्त्याच्या कामाच्या भूमिपूजनाचा हा कार्यक्रम सुरू होता आणि याच वेळी भुजबळ हे भाषणाला उभे राहिले आणि त्याच वेळी मंदिराच्या स्पीकरवर हनुमान चालीसा सुरू झाली। आवाज मोठा असल्यामुळे भुजबळांना भाषण करता येईना आणि तेव्हा त्यांनी मंदिर प्रशासनाला आवाज कमी करण्याची विनंती केली। आवाज कमी होताच त्यांनी संबंधितांचे आभारही मानलेत। मात्र आता या सगळ्या प्रकारावरून विरोधकांनी महायुतीवर चांगलीच टीका केली। जरा आवाज जरा कमी करा। मी सुद्धा बजरंग बलीचा भक्त आहे बाबा, त्याच्याच आशीर्वादाने हे सगळं काम सुरू आहे। जरा पोलीस इन्स्पेक्टरनी ताबडतोब जरा त्याची दखल घ्यावी, तिथे असतील पोलीस त्यांनी ताबडतोब। भाषण कसं करणार? काय कुठे मंदिर आहे? हनुमान चालीसावाला बाई आहेत अमरावतीतल्या, त्या नाशिकला पोचल्या पाहिजेत आणि भुजबळ फार्मवर त्यांनी हनुमान चालीसा वाचायला पाहिजे। आहे का आता तुमची हिंमत? कारण भुजबळ तुमच्या पक्षाशी संबंधित आहेत।